हे बघा, वाजले होते संध्याकाळचे 6. तर 6 वाजता कोण पार्सलवाला येतो का? पार्सलवाल्याला पण ज्यावेळेस नवरा घरी असतो त्याच वेळेस यायचं असतं. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, मी गुपचूप आरुषला बॅगमध्ये घालून आणायला सांगितलं, तरी पण त्यांना थोडंसं कळलं. ते विचारतच होते आरुषला, की "काय झालं? काय आणलंस?" म्हणून. आरुष म्हटलं, "काही नाही पप्पा." कारण मी त्याला कानात गुपचूप सांगितलं होतं, की "काही बोलू नकोस" म्हणून. पण कसं असतं ना, सांगितल्याशिवाय पण राहवत नाही. सांगितलं, पण काय बोलले पण नाहीत, पण उगाच मनामध्ये भीती राहते. तर ही मी साडी पैठणी म्हणजे मुनिया पैठणी जी साडी आहे ट्रेंडिंग असलेली, तर ती मागवली होती. तर म्हटलं बघूया मागून कशी येते ती, कारण मला याचा कलर खूप आवडला होता आणि दुकानात जेव्हा घ्यायला गेले तेव्हा असा कलर भेटला नाही मला. मग मला मिशोवरती दिसली. तर ही साडी होती ₹770 मला भेटली. पण छान आहे, कापड वगैरे यातलं खूप जास्त छान आहे, सॉफ्ट आहे, चोपून बसते, फुगत नाही. पण एकच प्रॉब्लेम वाटला, ते म्हणजे हे ब्लाऊज पीसचा. ब्लाऊज पीसचा जो धागा, गोल्डन धागा जो आहे त्यामधला दोरा, तर तो मला खूप जास्त असा चमकत असल्यासारखा वाटला आणि जो पैठणीला तसा नसतो. तर त्यामुळं मला असं थोडंसं कन्फ्यूज होते मी, की काय करू, काय करू? मग म्हटलं घालून बघूया. घालून पण पाहिली कलर कसा दिसतो, काय वगैरे. डिझाईन वगैरे सगळं छान आहे, पण जे ओरिजिनल असतं ना, ते ओरिजिनलच असतं. कमी पैशात आहे म्हणून घेतली खरं, पण थोडंसं आणि त्याचे जे काठ आहेत ना, ते गळ्याच्या तिथे पण टोचत होते आणि घालून वगैरे पाहिल्यावर पण लक्षात आलं, की अंगावरती थोडंसं वेगळंच वाटतंय. म्हणून म्हटलं नको, रिटर्न करूया. यांना विचारलं, ते म्हणले तुला जे करायचं आहे ते कर. तर म्हणून मी ही रिटर्नला टाकली होती साडी.